आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये खरीपामध्ये भात आणि नाचणी ही दोन प्रमुख पिकं आहेत. भातामध्ये जवळपास 63,000 शेतकऱ्यावरचं नियोजन आहे आणि नाचणीमध्ये 1,500 ते 2,000 हे हेक्टर इतकं आपलं क्षेत्र आहे. आता जूनमधल्या सरासरीच्या 63% इतका पाऊस आतापर्यंत आपल्याकडं आलेला आहे. पहिल्या टप्प्यात ज्या शेतकऱ्यांनी नर्सरी केलेली आहे, रोपवाटिका किंवा तरवं टाकलेले आहेत, आता पावसाचं प्रमाण थोडं कमी असल्यामुळं सौरशी सिंचनची जिथं व्यवस्था आहे तिथं सौरशी सिंचन द्यावं, म्हणजे रोपांची वाढ चांगल्या पद्धतीने होईल. आत्तापर्यंत जवळपास 45% क्षेत्रावर पेरणी म्हणण्यापेक्षा नर्सरीची लागवड झालेली आहे. 20 तारखेपासून पावसाचा अधिक चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे. होपफुली ह्या वर्षीची जी वार्षिक सरासरी आहे पावसाची ती 106% वर्तवण्यात आलेली आहे. समाधानकारक पावसाची अंदाज व्यक्त केलेला आहे. त्यानुसार पावसाचे आगमन आणि सुरळीत राहील अशी अपेक्षा करूया. जूनमध्ये गेल्या वर्षी तर आजच्या तारखेपर्यंत फक्त 15%च पाऊस आलेला होता, परंतु ह्या वर्षी जूनमध्ये पहिल्या आठवड्यात चांगला समाधानकारक पाऊस झालेला आहे. ह्या वर्षी जूनमध्ये आजच्या तारखेपर्यंतची सरासरी 63% आहे.